आणि यापुढची बातमी घराघरातल्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आयुष्मान योजनेसंदर्भातली। तर कोणत्याही घरात अचानक उद्भवलेल्या आजारपणाचा सामना करताना होणारा खर्च नेहमीच चिंतेची बाब असते। औषधं, ऑपरेशन, हॉस्पिटलायझेशन यामध्ये लाखो रुपये खर्च होतात। पण आजारपणातल्या खर्चाचं गणित जुळवायचं कसं याची चिंता आता थोडी कमी होणार आहे। मोदी सरकारनं आयुष्मान योजनेमध्ये 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सरसकट समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय। आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पूर्वीची आर्थिक निकषांची अट सुद्धा सरकारनं शिथिल केली आहे। त्यामुळे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयातले नागरिक सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील। कई फैमिलीज ऐसी हैं जो ऑलरेडी कवर्ड हैं जिसमें सीनियर सिटीजन। ऐसी फैमिलीज में एडिशनल कवरेज, टॉप अप कवरेज 5 लाख रुपए पर एनम का रहेगा। मान लीजिए कोई एक गरीब परिवार है किसी ग्रामीण क्षेत्र में या शहरी क्षेत्र में जिसका ऑलरेडी आयुष्मान योजना के अंडर कवरेज है, उसमें अगर सीनियर सिटीजन्स हैं तो उसमें एडिशनल कवरेज ये रहेगा, टॉपअप कवरेज रहेगा 5 लाख रुपीस का, जो कि केवल सीनियर सिटीजन्स के लिए रहेगा। और जो फैमिलीज कवर्ड नहीं है, मान लो कोई एक मिडिल क्लास, अपर मिडिल क्लास फैमिली है, वो आयुष्मान में कैटेगरी में नहीं आते थे, उसमें भी 70 प्लस से ज़्यादा के जो सीनियर सिटीजन्स हैं उनके लिए एक नया कवर जो कि 5 लाख रुपीस का रहेगा, 5 लाख रुपीस पर ईयर। तर आयुष्मान योजना नेमकी काय आहे आणि नव्या बदलांनुसार फायदा कसा होईल ते आपण जाणून घेऊया। ही योजना काय? तर भारत सरकारनं 2018 साली आयुष्मान भारत योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत देशभरातल्या गरीब कुटुंबांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात वर्षभरात 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात। आजवर देशभरातल्या 34 कोटी 70 लाख लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचं कार्ड आहे। तर जवळपास 7 कोटी 37 लाख आजारी व्यक्तींच्या 1 लाख कोटींच्या उपचार खर्चाला सरकारनं मंजुरी दिली आहे। नवीन बदलांनुसार आता आयुष्मान योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी कोणत्याही कुटुंबाला सदस्य संख्येचं बंधन नसेल। ते एखाद्या कुटुंबाला मिळणाऱ्या 5 लाखांच्या विमा कवचासोबतच आता घरातील 70 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींसाठी स्वतंत्र 5 लाखांचं कव्हरेज असणार आहे। तर आजारपणामध्ये उपचारांसाठी 5 लाखांची मदत मिळवून देणाऱ्या आयुष्मान कार्डासाठी अप्लाय कसं करायचं, हे कार्ड तुम्हाला कसं मिळेल, तर हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठीची वेबसाईट आहे pmjy.gov.in किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आयुष्मान भारत ॲप डाउनलोड करून सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। आयुष्मान भारतचं कार्ड मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि निवासी दाखला असायला हवाय। या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा रजिस्टर्ड करावा लागेल। तुमच्याकडे असलेल्या खासगी वैद्यकीय विम्यासोबत तुम्ही आता आयुष्मान कार्डचा सुद्धा वापर करू शकाल, तोही फायदा घेऊ शकाल। तुमच्या घरामध्ये 70 वर्ष वय असलेल्या एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, अधिक व्यक्ती असतील तरी प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला या योजनेचा फायदा होणार आहे। तर या नवीन बदलांमुळे आता देशभरातील 70 वर्षांवरील जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिक आयुष्मान भारत योजनेसाठी नव्यानं पात्र झालेत। तर सरकारने यासाठी 3437 कोटींची विशेष तरतूद केली आहे। अधिकाधिक जनतेला फायदा होण्याच्या दृष्टीनं विस्तार केलेल्या आरोग्य योजनेचं देशभरातून स्वागत होत आहे।